celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. Means दिलीप चित्रे हा bilingual poet आहे. Bilingual म्हणजे मीन्स मराठी अँड इंग्लिश दोन्ही भाषेमधला द्विभाषिक कवी आहे हा. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. He received the prestigious Sahitya Akademi Award both for poetry as well as for his well-known translation work, says Tuka, popular Abhangas, spiritual poems by Sant Tukaram. He had started translation of literary work of saints in Marathi at the age of 16. Exile, alienation, self-disintegration, and death are observed to be the major themes of his work. म्हणजे त्यांनी तुकारामाच्या अभंगावरती जे आहे ट्रान्सलेशन केलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे सेज तुका. तर अशा पद्धतीनं अभंग असतील आणि तुकाराम महाराजांच्या जीवनावर ते आध्यात्मिक भाषांतर करण्याचं काम जे आहे दिलीप चित्रे यांनी केलेलं आहे. आणि दिलीप चित्रे यांनी वयाच्या 16व्या वर्षापासूनच एक्साईल, एलिएनेशन, एकांतवास, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ, मृत्यू याच्याबद्दल अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून जे आहे याची थीम असलेले काम जे आहे त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये केलेलं आहे. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बन कम्युटर. इट डिपिक्ट्स हिज डल, monotonous, exhausting, and equally pitiable daily routine. It describes a forced alienation at home, which is reflected through the stale food and lack of sharing. His children refuse to share their joys and sorrows with the hardworking father, who as a result is forced to retire into solitude. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. आता दिलीप चित्रे यांनी फादर रिटर्निंग होम ही पोयम जी लिहिलेली आहे, ही पोयम या पोयम मधनं जेव्हा वडील घरी येतात हे मुंबई स्थित परिस्थितीचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. या पोयम मधनं दिलीप चित्रे हेच सांगू इच्छितो आहे की मुंबईमध्ये जेव्हा एखादा कमवता माणूस लोकल ट्रेन मध्ये जात असतो आणि तो परत घरी येत असतो, घरी आल्यानंतर दिवसभर त्याची झालेली हेळसांड आणि घरी आल्यानंतर छोटी छोट्या मुलांनी त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष या पोयम मधनं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या पोयम मध्ये हा जो नायक असतो त्याचे वडील जे आहेत, त्याचे वडील रात्री जे आहेत, रात्री उशिरा ट्रेननी प्रवास करून, लोकल ट्रेननी प्रवास करून घरी पोहोचतात. घरी आल्यानंतर उरलेलं ते खातात आणि हे सगळं कुणासाठी करतायत? हे सगळं त्यांच्या मुलासाठी करतायत. आणि जे छोटी छोटी मुलं जे आहेत, छोटी छोटे जे आपले आनंदी जोक्स आहेत ते त्यांना शेअर करत नाहीत किंवा ते निग्लेक्टेड पर्सन म्हणून ओळखले जातात जे कमावते लोक आहेत. तर अशा पद्धतीनं जे आहे या पोयम मध्ये त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर पोयम पाहूयात. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. माझे वडील जे आहेत उशिरा ट्रेननी, लोकल ट्रेननी घरी पोहोचत असत. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स. कम्युटर्स म्हणजे दररोज ये जा करणारे लोक जे आहेत, दररोज ये जा करणारे लोक. वी कॉल इट कम्युटर्स. कम्युटर्स इन दी येलो लाईट. येलो लाईट म्हणजे पिवळ्या रंगाची लाईट. म्हणजे पिवळ्या रंगाची लाईट म्हणजे जे प्रवासी प्रवास करत असतात आणि रात्र झाल्यानंतर त्या लोकल मध्ये हा पिवळ्या रंगाचा लाईट त्यांच्या अंगावरती पडतो. तर ते पिवळ्या रंगाचा लाईट अशी कल्पना केलेली आहे. सबर्ब्स. सबर्ब्स मीन्स शहरे. सबर्ब्स स्लाइड past his unseeing eyes. His shirts and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books. त्यांचा शर्ट आणि पॅन्ट कशी झालेली आहे? स्वागी, पूर्णपणे भिजलेली आहे पावसाळ्यामध्ये. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. रेनकोट सुद्धा चिखलामध्ये भिजलेला आहे. अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स. आणि त्यांच्या बॅग मध्ये पूर्णपणे त्यांचे बुक्स आहेत. त्या बुक्स पुस्तकामुळे त्यांची बॅग जी आहे पूर्णपणे वाकलेली आहे. इज फॉलिंग अपार्ट. हिज आईज डिम्ड बाय एज. आणि त्यांचे डोळे जे आहेत, डोळे वयोमानानुसार
अतिशय डिम झालेली आहेत, अंधुक झालेली आहे. फेड होमवर्ड थ्रू द humid monsoon night. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud. त्यांचा चप्पल जो आहे चिखलाने पूर्णपणे भरलेला आहे. बट ही हरीज ऑनवर्ड. तरी सुद्धा ते कशाचीही पर्वा न करता ते चालू लागलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते प्रवास करतायत. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग विक टी. आणि ते घरी आल्यानंतर त्यांना चहा कसा भेटतो आहे, पानचट चहा, विक टी. इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. म्हणजे त्यांना जे आहे उरलेली चपाती त्या चहा सोबत खावी लागते आहे. देन हे अशा पद्धतीचे फादर आहेत आणि ते लोकल ट्रेन मधनं प्रवास करत आहेत आणि एका हातामध्ये अशा पद्धतीची बॅग आहे. त्यांची दृष्टी आणि चष्मा लागलेला आहे, दृष्टी अंधुक आहे आणि एका हातावरती जे आहे ते प्रवास करत आहे. अशा पद्धतीचं चित्र आहे. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. आणि ते घरी आल्यानंतर जे आहे ते नंतर टॉयलेट मध्ये जातात. टॉयलेट मध्ये कशासाठी? टू थिंक डीपली. म्हणजे खोलपणे विचार करण्यासाठी ते टॉयलेट मध्ये जातात. मॅन्स एन्स्ट्रागमेंट. एन्स्ट्रागमेंट मीन्स अलिएनेशन, एकांतवास. फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. म्हणजे या कृत्रिम जगापासून स्वतःचा थोडासा विचार करण्यासाठी ते टॉयलेट मध्ये जातात. कमिंग आउट ही ट्रिम्बल्स ऍट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राउन हँड्स. आणि त्यांचे हात जे आहेत तपकिरी झालेले आहेत आणि त्या हातावरनं जे आहे ते पाणी घेतात टॅप, नळाद्वारे. A few droplets cling to the graying hair on his wrists. His Sulain means bad temper. His Sulain children have often refused to share jokes and secrets with him. आणि सुलेन म्हणजे बॅड टेम्पर. म्हणजे हे जे वडील जे आहेत, वडील कुणासाठी करतायत घरामध्ये सगळं? त्या छोट्या मुलांसाठी करतायत किंवा या संपूर्ण परिवारासाठी हे सगळं जीवन त्यांनी जगत आहे. आणि उरलेलं खाणं असेल किंवा निग्लेक्टेड म्हणून राहणं असेल तरी सुद्धा हे बॅड टेम्पर म्हणजे वाईट चालीरीतीचे जे मुलं आहेत ते मुलं त्यांना कसल्याही पद्धतीचा जोक सांगत नाही आणि आपले गुपितच सांगत नाही. म्हणजे त्यांना निग्लेक्ट केलं जातं. ही विल नाउ गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑन हिज ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. म्हणजे ते अशा पद्धतीनं लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, रेडिओचे छोटेसे गाणे जे आहेत ऐकतात ते रात्री उशिरा 10च्या नंतर. ड्रीमिंग स्वप्न पाहतायत. कशाबद्दल? भविष्याबद्दल जे आहे. वर्तमानाचं जीनं हे भविष्यामध्ये पाहतायत. ऑफ हिज ancestors अँड ग्रँड चिल्ड्रन म्हणजे आपल्या नातवांसाठी. थिंकिंग ऑफ नोमाड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. म्हणजे आपल्या एखाद्या मनामध्ये अशा पद्धतीचं ते स्वप्न पाहत असतात. म्हणजे या थ्रू आउट पोयम मधनं जे आहे कवीनी दिलीप चित्रे यांनी जो घरामधला ऍक्टिव्ह पर्सन आहे, जे घरामध्ये जो व्यक्ती कमावतो आहे, तो कमावणारा व्यक्ती ज्यांच्यासाठी कमावतो आहे, नवीन मुलांसाठी किंवा तरुण मुलांसाठी किंवा छोट्या छोट्या मुलांसाठी, तर त्या मुलांकडनं कशा पद्धतीनं दुर्लक्षित होतो आहे याचं मुंबई मधलं चित्रण जे आहे या पोयम मधनं एकदम चांगल्या पद्धतीनं जे आहे चांगल्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जो व्यक्ती कमावतो आहे त्याला घरामध्ये उरलेलं अन्न मिळतं आहे तरी सुद्धा तो जो आहे भविष्याची स्वप्न पाहतो आहे. ज्यांच्यासाठी कमावतो आहे तेच लोक त्याला दुर्लक्षित बनवता आहे. तर अशा पद्धतीचं चित्रण या पोयम मधनं केलेलं आहे. Simile, like a word dropped from a long sentence. ही line पहा. Like a word dropped from a long sentence. In the particular line, the father getting off the train is compared to a word dropped unnoticed as many other words are there. It is called simile figure of speech. Then another example, my father travels on the late evening train.
It is example of alliteration figure of speech because T sound is repeated here. You can see that T for travels, T for train. T sound is repeated here. That's why it is an example of alliteration figure of speech. Then another one, suburb slide past his unseeing eyes. Alliteration figure of speech because yes sound is repeated here. And another one, he hurries. हे वर्ड्स जे आहेत रिपीट झालेले आहेत त्याच्यामुळे वी कॉल इट इज अ एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. Another example, man's estrangement from a man-made world. It is example of alliteration figure of speech. It's very easy. See the M for man, M for again man, M for again made. That's why it is the example of alliteration figure of speech. Basically, Dilip Chitre was a bilingual poet. He is about a lonely old man's coming from a long day at work. Basically, the poet describes his silent and lonely journey home in the crowded Mumbai local train. It is a metaphor for the father's isolated life, even though he is among people. The poet speaks of the unseeing eyes on the scenery flashing past the train. The same thing the man sees daily when commuting has nothing new. Means his soggy clothes, then mud stained raincoat symbolize his shabby appearance and also his sad life. म्हणजे अतिशय दुःखाचं जीवन त्यांनी याच्यामधनं दाखवलेलं आहे. आणि शेवटी काय सांगतो आहे, द प्लॅटफॉर्म, देन द ग्रे कलर, दीज आर इमेजरी ही हॅड यूज अँड द मेसेज इज हाऊ द एल्डरली आर युज्ड बाय देअर ओन चिल्ड्रन बट निग्लेक्टेड when they need care. The poem is about a man who may be misunderstood. He is lonely even in the middle of crowd. It teaches how we should not behave to persons who are in the autumn of their life. म्हणजे या पोयम मधनं तुमच्यासाठी हाच धडा आहे की ज्या काळामध्ये घरामधल्या कर्त्या व्यक्तीला किंवा वयोवृद्ध कमावत्या व्यक्तीला जे आहे आधार द्यायचा असतो, त्यांना आनंदी ठेवायचं असतं, त्या व्यक्ती कशा दुर्लक्षित होतात आणि आपण तरुण मुलांनी असं वागलं नाही पाहिजे. हा मेसेज तुमच्यासाठी आहे या पोयम मध्ये. देन व्हॉट इज युअर व्ह्यू अबाउट द पोयम? तर तुम्ही त्याच्यामध्ये PRQ टाइप क्वेश्चन मध्ये लिहू शकता. आय फील सॉरी फॉर सच पीपल हू हॅव वर्कड हार्ड इन देअर लाईफ but the younger relatives discard them once their use is over. म्हणजे खरोखर मला किंवा आम्हाला जे आहे अतिशय दुःख होत आहे की ज्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी कमावलेलं आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे आहे आम्ही अशा पद्धतीनं त्यांना निग्लेक्ट करून दुर्लक्षित करून दुःख द्यायला नको आहे. तर हा मेसेज जो आहे मॉरल मेसेज या पोयम मधनं आपल्याला पाहावयास मिळतो. तर अशा पद्धतीची ही पोयम आहे. फक्त इंग्लिश क्वेश्चन पेपर संबंधी एकच गोष्ट लक्षात घ्या की इंग्लिशच्या क्वेश्चन पेपर साठी तुम्हाला ABCD हा सेट या वर्षीपासून नसणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा डिलीटेड सिलेबस वरती क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीयेत आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असतात, ऍक्टिव्हिटी सीट आपल्याला सॉल्व्ह करत असतात आणि 6 पोयम आहेत. 6 पोयम पैकी 2 पोयम तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये येतील. 2 पोयम तर डिलीट झालेले आहेत. 6 पोयम पैकी 2 येतील म्हणजे 4 एक्स्ट्रा आपण शिकणार आहोत.